फ्रेंड, जर जे काही माझा अवतार आहे तर त्याला तुम्ही इग्नोर करा, बिकॉज मी जे काही घरामध्ये जे काही रमणं आहे तर तो काढलेला आहे. दशेरा येत आहे त्यामुळे शकता घरामध्ये किती पसारा आहे. इथं माझा रॅक असतो जो की मी आता बाहेर नेऊन ठेवलेला आहे. त्याला मी आता घासणार आहे इथे गॅलरीमध्ये. आणि जे काही बाकीचे भांडे आहेत हे तर काही रेग्युलरचे भांडे आहेत, हे तर मी आधीच घासून ठेवलेले आहेत. पण जे काही जे यूज करत नाही त्याच्यावर धूळ बसलेली आहे तर ते पण भांडी मी आता इथे ठेवलेले आहेत. आणि फक्त खाण्यासाठी वरण आणि भात बनवलेला आहे मी. तर आता थोड्या वेळात मी नाश्ता वगैरे करून घेईल आणि बाकीचं मग नंतर हे सगळं आवरून घेईल. वरचे हे माळ्यावरचे पण डब्बे जे आहेत तर ते काढून घेणार आहे, माळे वगैरे झाडणार आहे. खूप घाण झालेली घरामध्ये बघू शकता, हे अशा जाळ्या वगैरे झालेल्या आहेत. नंतर मी तुम्हाला जेव्हा साफ सगळं करेल तेव्हा सगळं होम टूर देईन. या रूममध्ये पण खूप पसारा वगैरे पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे सगळं क्लीन करून घेणार आहे मी. कपड्याच्या वगैरे घड्या पण आहेत, बॅग पण धुवायची माझी. तर सगळं काही मी नंतर परत सगळं क्लीन झाल्याच्या नंतर हे करेन. नंतर सर्व भांडे वगैरे काढले आणि रॅक जो आहे तर तो स्वच्छ असा गॅलरीमध्ये नेऊन ठेवला आणि घासून घेतला. म्हणजे कसं ना, एकदा आपण रॅक वगैरे हे सगळं घासून भांडे वगैरे ठेवले ना, मग बाकीचे जे दसरा आहे तर त्या हळूहळू काढायला येतो. तर त्यामुळे मग मी तसंच केलं. तर हे जे काही मी सगळा पसारा काढला होता घासण्यासाठी वगैरे, जे काही दसरा काढलेला होता तर तो मी मागच्या रविवारी काढलेला आहे. तर आज 8 दिवस झाले. तर 8 दिवसानंतर मी आज मोठा ब्लॉग टाकत आहे. एडिटिंग करणंच होत नाही आहे कारण आता सध्या ड्युटीला वगैरे जात आहे. तर मग नंतर मी दुसऱ्या दिवशी ड्युटीने आले सोमवारी. मग असं फ्रेश वगैरे झाले तर म्हणलं थोडंसं आता जे काही आहे तर ते डेली रुटीन आता हे जे आहे तर ते शेअर करावं. तर आता मी आजपासून रोज माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. तर आज आहे रविवार, तर मग मला थोडंसं काम होतं त्यामुळे मी अंबाजोगाईला पण आले होते. आणि बघू शकता त्या दिवशी किती असं म्हणजे चांगलं वातावरण झालं होतं, कारण पाऊस पण एकदम तिथं लातूरमध्ये खूप जोरात पाऊस सध्या पडत आहे. खूप म्हणजे खूप जोरात पाऊस आहे तिकडे लातूरला. तर मग मी सगळं घर वगैरे आवरून घेतलं होतं. तर तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ असं दिसत आहे घर. तुम्ही मला म्हटला होता की जे काही घर वगैरे आवरलेलं आहे तर ते मला नंतर आम्हाला ब्लॉग म्हणजे मोठा ब्लॉग करून टाका म्हणून. तर मी सगळं जे काही आवरलं होतं तर ते मोठा ब्लॉग करून तुम्हाला टाकत आहे. आणि सध्या ना खूप म्हणजे खूप जास्त गडबड आहे सध्या जॉबची वगैरे, म्हणजे सगळ्यात जास्त गडबडी आहेत. तर त्याच्यामुळं काही करणंच होत नाही. मग हे असं हार वगैरे असे लावून ठेवलेले होते मी. तर बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे. नंतर हे टी व्ही वगैरे सगळं साफ करून घेतले मी नंतर. आणि जे काही एक माझ्याकडं ते फोटो आहे गणपतीचा, माझ्याकडं अजून 2-3 फ्रेम आहेत पण त्या खूप मोठ्या आहेत, ते तिथं कपाटात पण बसणार आणि माळ्यावर पण मला ठेवता येत नव्हत्या. मग म्हणून म्हटलं नंतर ठेवता येतील, तर असंच ठेवून दिलं होतं मी एकच फ्रेम. तर तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आम्ही फक्त आमच्या सोफ्याची एकच खुर्ची घेऊन आलेलं आहेत. मग बाकीचं जे सोफा आहे तर ते गावाकडेच ठेवलेलं आहे. मग माझे सगळे पुस्तकं वगैरे आहेत तर ते सगळे व्यवस्थित असे सेट केले. नंतर जे काही मेकअपचं वगैरे सामान आहे तर ते सगळं तिथं सेट केलं असं. तर व्यवस्थित प्रकारे असं सगळं शेअर केलं, म्हणजे सेट केलं होतं मी. आणि जे काही रॅक आहे तर तो मी देवघराच्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि देवघर रॅकच्या ठिकाणी ठेवलेला आहे. कारण काय ना, इकडची खिडकी दोन्ही पण उघडता येत नव्हत्या अगोदर. मग आता दोन्ही पण खिडक्या उघडायला येतात, कारण अगोदर कसं एकच खिडकी उघडत होती मी फक्त अलीकडच्या साईडची, ते पण अर्धीच. मग आता दोन्ही खिडक्या उघडायला येतात. त्यामुळे मग म्हणलं थोडंसं असं काहीतरी चेंजेस करावेत. मग त्यामुळे म्हणलं थोडंसं व्यवस्थित वाटतं. हे किचन वाट्याच्या खाली जे होतं पसारा तेच तेवढं आवरायचं राहिलेलं आहे आता माझा. मग मी ते पण आवरून घेईल 2-3 दिवसामध्ये. आता काही मी एकतर मला रविवारशिवाय सुट्टी नसते, शनिवारी पण 4 वाजेपर्यंत कॉलेज असतं, त्याच्यामुळं काहीच आवरणं होत नाही. मग नंतर ड्युटीहून आले होते म्हणून म्हणलं चला थोडासा चहा, मस्त गरम गरम चहा घ्यावा, कारण पावसाचं वातावरण होतं, पाऊस पण पडत होता बाहेर. म्हणून मग चहा वगैरे केला मस्त. 4च्या नंतर आल्याच्या नंतर चहा केला. चहा मस्त बनवला आणि मला गव्हाचं दळण करायचं होतं. तर गव्हाचं दळण करत मस्त चहा मी पिला. आणि दळण वगैरे दळून आणलं. दळणाचा मी काही ब्लॉग नाही केलेला. मग दुसऱ्या दिवशी परत मग मी गेले मंगळवारी कॉलेजला गेले. मग नंतर एवढा मोठा पाऊस चालू होता. मग नंतर कॉलेजमधला काही व्हिडिओ करता नाही आला. पण जे काही आम्ही कॉलेज सुटल्याच्या नंतर 4 वाजता खाली आलो 4:30ला, तर तेव्हा बघा किती मोठा पाऊस चालू होता. सगळं रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं होतं. आम्हाला असं वाटत होतं की कधी आम्ही रस्ता करून पलीकडे जातो, पण तिथून थोडासा साईडला रस्ता होता. कसा वाटला तुम्हाला माझा दसऱ्याचा ब्लॉग ते नक्की कमेंटमध्ये सांगा.